मुंबईमध्ये लोकलमध्ये महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्टेशन दरम्यान एक तरुण चक्क बुरखा घालून महिलांच्या डब्यामध्ये शिरला। महिला प्रवाशांच्या हे लक्षात येताच या महिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेन घाटकोपर स्टेशनवर आली आणि त्याच वेळेला धावत्या ट्रेनमधून उडी मारून तो पळून गेला। कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा 2 वेळेला अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि पुन्हा एकदा एक तरुण बुरखा घालून या महिलांच्या डब्यामध्ये चढलेला होता आणि त्यामुळे महिला या लोकलमध्ये असुरक्षित असल्याचं समोर आलंय। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अमोल, काय नेमका हा प्रकार आहे, तो तरुण नेमका कोण होता, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच जीआरपी पोलीस आहेत, ते सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। ज्या महिलांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्या महिलांकडून असं सांगण्यात आलेलं होतं की सीएसएमसी लोकल मधून हा पुरुष आहे तो बुरखा घालून प्रवास करत होता आणि त्यावेळेला ज्यावेळी या महिलांना या इसमाची ओळख पटली की हा पुरुष आहे, त्यावेळेला त्यांनी अचानक हा व्हिडिओ केला आणि त्या ठिकाणी एकच गोंधळ झाला। त्यामुळे अचानक या इसमाने उडी मारून थेट कर्जत लोकल पकडली आणि त्या ठिकाणी तो फरार झाला। ज्यानंतर घाटकोपर पोलीस जे रेल्वे स्थानकात काही महिला उतरल्या आणि त्यांनी या संदर्भात पोलिसांना तक्रार दिली आणि जीआरपी पोलिसांनी नंतर या संपूर्ण याचा प्रकार तपास आहे तो सुरू केलेला आहे। मात्र वारंवार अशा या घटना घडतात आणि त्यामुळे महिलांमध्ये सध्या भीती निर्माण झाली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।